वो हम चलने को तैयार नहीं ले रहे। 4 बार एप्लीकेशन दे दिए सर। भ्रष्टाचार के आरोप लगाने वाले शिकायतकर्ता सैकड़ों सफाई कामगारों को मध्य रेलवे ने बिना लिखित सूचना के काम से निकाला। डीआरएम का घेराव किया। ये कर्मचारी ठेकेदारों के अंडर कई वर्षों से काम करते थे। नागपुर रेलवे में सफाई कर्मचारियों को रेलवे ने निकाल दिया। ये कर्मचारी कॉन्ट्रैक्ट पर कार्य कर रहे थे। कॉन्ट्रैक्ट जिन लोगों के पास है, ये कर्मचारियों ने अधिकारियों के विरुद्ध में दलाली का आरोप लगाया था। इनको बैगर बताया, काम से निकाल दिया। आज शिवसेना शहर प्रमुख उद्धव ठाकरे गट नितिन तिवारी द्वारा मजदूरों के परिवारजनों के साथ डीआरएम मध्य रेलवे मनीष अग्रवाल का घेराव किया गया और डीआरएम ऑफिस के सामने कार्यकर्ता और शिवसैनिक बैठ गए और नारेबाजी करने लगे। भ्रष्टाचार आहे। 2 दिवसा अगोदर किंवा 1 दिवसा अगोदर साऊदर्न रेल्वेचे डीआरएम यांना सीबीआयने अरेस्ट केलेला आहे। काय आरोप का होते की भ्रष्टाचार, झिरो टॉलरन्स म्हणून संसदमध्ये आदरणीय प्रधानमंत्री हे आश्वासन देऊन राहिले, परंतु भ्रष्टाचारच्या बुनियादवर ही रेल्वे पडत आहे आणि हे रेल्वेच्या जो काही जीविकापार्जन चालत आहे तो भ्रष्टाचारवर, आणि त्याच्या जीवता जागता उदाहरण आज हे कामगार आहेत। ह्या कामगारांनी वसुलीची शिकायत तक्रार केली होती। फोन पेवर गुंड्यांना, माफिया लोकांना वसुली करण्याची ही तक्रार आम्ही डीआरएम कडे दिली होती। मागच्या 4 महिन्यापासून हा लढा सतत सुरू आहे। आज एकाएक त्यांनी काय केलं की पूर्ण कामगारांना बेघर केलं, कामगारांना बाहेर काढलं आणि डीआरएमचं म्हणणं आहे की तो आमची कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, आम्ही त्याला रिक्वेस्ट करू। म्हणजे डीआरएम हा रेल्वेच्या डीआरएम एका क्लिनिंगसाठी कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट करेल, म्हणजे ही सगळं मिळून भगत आहे। हे पूर्ण गुंतवणूक आहे भ्रष्टाचाराची। आणि रेल्वेमध्ये हा जी मोठा भ्रष्टाचार होत आहे, लेबरच्या नावावर कोणाचे पीएफ नाही, कोणाचे दिहाडीचे मजदूर आणून काम करत आहे, हा एक मोठा भ्रष्टाचार। मी आदरणीय राहुल गांधी प्रतिपक्ष नेता सेंट्रल ह्या माध्यमातून त्यांना पण रिक्वेस्ट करतो, ही मोठी आहे, इकडेच नाही पूर्ण हिंदुस्थानमध्ये होणार। आज आम्ही आलो की जर कामगार हेच क्लिनिंग कामगार जे 2006 पासून 14 कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट आहे, हे 14 कॉन्ट्रॅक्टर त्याच कॉन्ट्रॅक्टर लेबर इकडेच राहतात, पण कॉन्ट्रॅक्टर फक्त चेंज होतात। परंतु हा नवीन कॉन्ट्रॅक्टर आला कारण की यांनी वसुलीचे आरोप लावले। यांच्यावर सीएचआय कपिल वर्मा एक आहे आणि बोर्डे म्हणून अनिल बोर्डे म्हणून एक गुंडा आहे, गुंडा प्रवृत्तीचा, त्याचे नातेवाईक आरपीएफ मध्ये जीआरपी मध्ये नोकरी करतात, म्हणून यांना काढण्यात आला। मी आज आलो, आज आम्ही धरणा देऊन बसलो होतो मध्य रेल्वे डीआरएमच्या ऑफिसमध्ये। मग त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 5 वाजता कॉन्ट्रॅक्टरला बोलवण्यात येत आहे, प्रायोरिटीवर पहिले ह्या कामगारांना ठेवण्यात येईल, मग नंतर कामगार लागले तर दुसरी पहिली संख्या यांची प्रायोरिटीवर घेतली।